शेतकरी मित्रांनो, 7 फुटाच्या सऱ्या पाडताना बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं सऱ्या नेमक्या कशा पाडायच्या. कारण आपण 5 फुटाच्या सरीमध्ये काय करतो, 5 फुटाच्या सरीमध्ये ट्रॅक्टरचं एक चाक असतं, ते सरीत सरी घालून आपण चालवतो. त्यामुळे 5 फुटाच्या सऱ्या मोठ्या ट्रॅक्टरनं व्यवस्थित पडतात. पण 7 फुटाच्या सऱ्या मोठ्या ट्रॅक्टरनं पडणं अवघड जातं. मग ह्याच्यासाठी काय करतो आपण, ह्याच्यासाठी बरेच जुगाड करता येतात. आता आपण आपला जो कुबोटा आहे 24 HP चा, तो ट्रॅक्टर ह्याच्यासाठी वापरतोय. बरेच शेतकरी काय करतात, मधल्या ॲक्सेलपासून इकडं जवळपास 7 फुटापर्यंत काहीतरी पाईप जोडतात, खून करतात. पण आपल्याला परफेक्ट काम जास्त आवडतं. त्यामुळं आम्ही काय करतो, आम्ही तसलं जुगाड करण्यापेक्षा आपल्याला हे सगळे रिसर्च प्लॉट शेतकऱ्यांना दाखवावे लागतात. त्यामुळे असं हे फक्की मारून घेतो. तुम्हाला दिसते बघा, बरोबर 7 फुटावर आता फक्की मारायचं चालू आहे. पूर्ण त्या बाजूनं आता फक्की मारायला लागल्यात आणि हे फक्की मारून आपण त्याच्यावर ट्रॅक्टर चालवतो. 7 फुटाची सरी पाडताना असं आता ह्या दोन लाईनमधलं अंतरात बघा, आता आपण 7 फूट ठेवले. करताना आपण काय करणार आहे, ट्रॅक्टरची दोन्ही चाकं बाजूनं ह्या आणि बरोबर सेंटर धरून रोटावेटर ह्याच्यामध्ये घालणार आहे. आणि रोटावेटर घातल्यानंतर माती दोन्ही बाजूला पडून बेड चांगल्या पद्धतीने होते. आता फक्त आम्ही इकडल्या बाजूला बघा एकच हा बेड फक्त आणला आहे आणि हे मधलं आत जाण्यासाठी शेतकऱ्यांना पाहण्यासाठी आपण हा रस्ता सोडला आहे. आत ह्या जवळपास 8 फुटाचा सोडला आहे. आता ह्या 7 फुटाच्या सरीमध्ये आता ट्रॅक्टर चालताना परत इथनं चालणार, मी जिथं उभा आहे ना इथनं चालणार आहे आणि ही माती इकडली इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला उडवून देणार आहे आणि बेड आपण पाडणार आहे. आता तो बेड कसा पाडतोय ट्रॅक्टर चालू झाल्यावर तुम्हाला दाखवतो. आता बघा, ट्रॅक्टर तुम्ही दिसत असेल बरोबर सरीच्या मधनं ट्रॅक्टर चालतोय बघा, बरोबर. आता काय केलं आपण, ही लाईन जी मारली आहे ह्या लाईनच्या मधनं ट्रॅक्टर चालायला लागलाय आणि मागं पलीकडे माती उचलून टाकली जात्या. आता ते कशा पद्धतीने होत्या ती मागं तुम्हाला दाखवतो. चालू राहू दे व्हिडिओ, चालू राहू दे. शेतकरी मित्रांनो बघा, बेड पाडायचं आता काम, दुसरा बेड पाडला. इथं कशा पद्धतीनं तुम्हाला बेड पडलेले दिसतात. सगळं जर बघितलं तर जमिनीपासून जवळपास 9 ते 10 इंच याची उंची आपण करून घेतलेली आहे. अंतर जर मोजायचं असेल तर अशा पद्धतीनं अंतर मोजायचं. हे बघा, दोन्ही बाजूला काटे आपण उभा केल्यात, ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक, कळतंय. हे बघा, बरोबर 7 फुटाचा बेड पडलाय. हा 7 फुटाचा बेड पडलाय. सेंटर दिसतोय का, खाली खाली दाखवा. सेंटर दिसतोय इकडं बघा, सेंटर सरीचा बरोबर सेंटर टू सेंटर आपण 7 फुटाचं अंतर ह्याच्यामध्ये आपल्याला यायला पाहिजे. सरीची जर ह्याची जर खोली जर बघायची म्हटलं तर खोलीसुद्धा तुम्हाला इथं नापता येईल. ह्या बाजूला आडवी काठी टाका. हे बघा खोली किती होत्या बघा, जवळपास 10 इंचाची खोली बेडची झालेली आहे. 10 इंचाचीच खोली आपल्याला पाहिजे. सऱ्या पाडताना शेतात हे असले यंत्रसामुग्री तुमच्याकडे असली पाहिजे. टेप असला पाहिजे, अशा काट्या असल्या पाहिजेत. बेड इतका सुंदर पडला आहे. थोडं मागं दाखवा, मागं दाखवा. बघा किती सुंदर पद्धतीनं बेड पडला आहे बघा. एकदम प्लेन पाहिजे असा सुंदर नियोजन या पद्धतीनं आपल्याला करता येते. अशा पद्धतीनं बेड आपला पडला पाहिजे. ह्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ट्रॅक्टर चालवताना जरा जरी कमी जास्त इकडे तिकडे झालं तर अडचण येते. कुठं तर 7 फुटाला जवळपास कमी 2-3 इंच असं बनू शकते. हा अशा पद्धतीनं बेड इथं पाडल्यावर आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं ह्याच्यावर काहीतरी आंतरपीक घेऊ. असले काय करू नका. आंतरपीक काय ह्याच्यामध्ये घ्यायचं नाही. आपल्याला फक्त ऊस लावायचा. आता ऊस लावताना बरोबर इथं सरीच्या मध्यभागी एकदा पाटानं पाणी द्यायचं आणि ह्याच्यामध्ये ऊस लावायचा. बरेच शेतकरी काय करतात, 3.5 फुटावर पण सऱ्या पाडतात, परत एक सरी गॅप असलं करायचं नाही. मी बरंच मागच्या वेळेला बारामती भागात फिरताना बघितलं आहे. अशा ज्या शेतकऱ्यांनी केला त्यांना भरणीला लय त्रास झाला. बेड मला अशा पद्धतीनं झालेले दिसले पाहिजेत. या पद्धतीनं जर बेड झाले तर तुम्हाला ऊस लावायला पण मदत होत्या, ड्रिप टाकायलाही मदत होत्या, परत भरणीला फायदा होते. अशा पद्धतीने नियोजन करा. ही सगळी माहिती तुम्हाला बघायची आहे. गन्ना मास्टरच्या रिसर्च फार्मवर हे सगळं चालू आहे. आत्ता तुम्हाला बघायला मिळेल, वर्षभर पाहायला मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुमच्यासाठी चालू आहे. एकदा व्हिजिट करा. ऊस जत्रेचा ह्यावेळेला कार्यक्रम अतिशय मोठा आणि जय्यत होणार आहे. त्यासाठीच ही सगळी तयारी आहे. ऊस शेतीतलं माझं 10 वर्षातलं सगळं संशोधन इथं पणाला लावलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. जरूर एकदा या. कुठल्याही स्पॉन्सर गोष्टी नाहीत, फक्त तंत्रज्ञान शेतकऱ्याला दाखवण्यासाठी धडपड आहे. भेटू परत नवीन व्हिडिओत. धन्यवाद.